सोलापुरातील गोपाळपूरच्या वतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत महिलांना ओला आणि सुका कचरा बकेटचं वाटप करण्यात आलं। ग्रामीण भागातील महिलांनीही ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण करूनच त्याची विल्हेवाट लावावी, यावेळी याबाबत जनजागृती करण्यात आली आहे। महाडाच्या नाशिक मंडळाला 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या 502 घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्ज, विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू। या प्रक्रियेला 21 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। मखमलाबाद, सातपूर, पाथर्डी, विहितगाव, हिरावाडी, म्हसरूळ, तपोवन, द्वारका, वडा, नाशिक, नांदूर, दसक, देवळाली इथल्या घरांचा यात समावेश आहे। वाशिम जिल्ह्यात आरटी अंतर्गत 649 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेत। 100 शाळांमध्ये मोफत प्रवेशाच्या 1011 जागा राखीव। पहिल्या लॉटरीत 978 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, तर मुदतवाढीनंतर जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत 649 प्रवेश झालेत। सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया उद्यापासून 6 महिने बंद राहणार आहे। रुग्णालयातील 7 पैकी 5 शस्त्रक्रियागृहांचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया होणार नाहीत। कोल्हापुरातील दाजीपूर ते राधानगरी हा रस्ता 45 दिवसांसाठी बंद ठेवणार आहे। दाजीपूर ते राधानगरी या मार्गावरील रस्ता दुरुस्तीचं काम हाती घेतले, त्यामुळे 10 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत हा मार्ग बंद असणार आहे। मुंबईतील बेस्ट महामंडळावर 10 लाख कोटींचं कर्ज आहे। विविध बँकांकडून घेतलेली कर्ज तसंच देणींचा आकडा तब्बल 10 लाख कोटींच्या घरात गेलाय। 15 जानेवारी 2025 पर्यंतची आकडेवारी समोर आली आहे। नाशिकमधील लासलगाव, विंचूरसह 16 गावांसाठी सौर ऊर्जा पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे। या योजनेमुळे सौर ऊर्जेच्या माध्यमातून 16 गावांना जलपुरवठा होणार आहे, तसंच लाखो रुपयांच्या वीज बिलातून या गावांची सुटका होईल। मुंबईतील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं कार्यालय अंधेरीला स्थलांतरित होणार आहे। पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी सुरू झाल्यावर महामंडळाला कार्यालयाची जागा रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यामुळे महामंडळाचं कार्यालय अंधेरीतील मोरिया लँडमार्क या इमारतीत स्थलांतरित होणार आहे। 23व्या दिवशी विकी कौशलचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय। 23 दिवसांमध्ये छावा चित्रपटानं 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे। आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी दिल्लीत भाजप सरकारनं महिला समृद्धी योजना लागू करण्याची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपयांची मदत मिळणार आहे। शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत निर्णय घेण्यात आला। योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली, तर नोंदणीसाठी लवकरच पोर्टल लॉन्च केलं जाणार असल्याची माहिती आहे। राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस महिला दिन म्हणून साजरा व्हावा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इच्छा व्यक्त केलेली आहे। महिला दिन राजमाता जिजाऊंच्या नावानं ओळखला गेला पाहिजे। महिला दिन साजरा करताना जिजाऊंचा विसर नको असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्यांच्या नावे महिला दिन साजरा व्हावा अशी इच्छा राज ठाकरेंनी बोलून दाखवली। मावळमधील इंदोरी गावात जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सौभाग्यवती मावळ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला खासदार सुनेत्र पवार यांची उपस्थिती होती, तर या कार्यक्रमातील सौभाग्यवती मावळ विजेत्यांना हेलिकॉप्टरची सफारी देण्यात येणार आहे। पालघरमध्ये सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी स्वरक्षणाच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला होता। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमात एनसीसी कॅडेट्ससह 150 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। परभणीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाजूला सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला। आजी माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत या क्रांतिज्योतींच्या पुतळ्याचं अनावरण झालं। यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदार, प्रशासकीय अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर कोल्हापुरातील आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं। ग्रामीण भागात महापुरातील नुकसानीची व्याप्ती कमी करण्यासाठी आराखडा बनवला। यामध्ये कळंबा तलावाचं खोलीकरण आणि गोमती नाल्याचं रुंदीकरण या प्रमुख उपाययोजनांचा समावेश आहे। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलेला आहे। उद्धव ठाकरेंमुळेच एकनाथ शिंदेंना सोन्याचे दिवस आलेले आहेत असं राऊत म्हणाले, तर शिंदेंचे सोन्याचे चमचे अजय आशरच्या ताब्यात असून तो दुबईला पळाला अशी टीकाही त्यांनी केली। संजय राऊतांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांवर घणाघात केला। पीओके भारतात आणणार असल्याच्या विधानाचा त्यांनी समाचार घेतलाय। आपण गेले 10 वर्ष हेच ऐकत असल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे। नरेंद्र मोदी जे असतील। मुंबई महापालिका निवडणुकीच्या रखडपट्टीवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। कोकणी माणूस सुट्टीसाठी गावाला गेल्यानंतर म्हणजेच मे महिन्यात निवडणुका घेण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। मराठी माणूस सुट्टीसाठी गावी गेल्यानंतर मुंबई जिंकण्याचा डाव असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय।
शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी जिल्ह्यातील विकास कामांसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेले आहे। तर या पत्राद्वारे सामंत यांनी पंतप्रधान मोदींना राजापूर विधानसभा मतदारसंघाचं पालकत्व घेण्याची देखील विनंती केली आहे। दुर्गम असलेल्या विधानसभा मतदारसंघासाठी भरघोस निधीची मागणी किरण सामंतांनी केली। तर आमच्या थडग्यांवर विकासाचे मनोरे बांधून तुम्ही ताजमहालात राहू नका। शक्तीपीठ महामार्गावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण होणार असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही राज ठाकरेंवर टीका केली आहे। महाकुंभामध्ये गेलेल्या लोकांच्या भावनांचा त्यांनी आदर करायला हवा असं दानवे म्हणाले। तर भाजप कोट्यावधी रुपये खर्च करतोय, मात्र कोणतीच नदी स्वच्छ होत नाही अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। भुजबळ सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्त परभणीत आलेले होते। कायदा सर्वांना सारखा असावा, जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं यावेळी त्यांनी म्हटलंय। संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 3 महिने पूर्ण झाले। त्यांनी या पार्श्वभूमीवर पुण्याच्या बारामतीमध्ये आज निषेध मोर्चा काढण्यात आला होता। आपल्या बंधूंच्या प्रती जमा झालेली हजारोंची गर्दी पाहून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना मंचावरच अश्रू अनावर झाले। कार्यक्रम संपला त्यावेळी उपस्थितांची गर्दी पाहून धनंजय देशमुख हे मंचावरती ढसाढसा रडायला लागले। आज खरं तर धनंजय देशमुख यांचा वाढदिवस आहे, मात्र आपल्या बंधूच्या जाण्यानं त्यांची पोकळी मी कधीच भारून काढू शकत नाही अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांना दिलेली आहे। पंढरपुरातील सांगोल्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा बंद पुकारलाय। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। संगमनेरमधील काकडवाडीतल्या मंदिरात चोरी झाली। महालक्ष्मी मंदिरात चोरीची घटना घडली। 51 तोळे सोन्याचा मुकुट, 2 किलो चांदीचे दागिने चोरीला गेले। चोरीच्या घटनेनं काकडवाडीतील ग्रामस्थ संतापले। आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। चोरांचा शोध लावण्यासाठी श्वान पथकाची मदत यावेळी घेण्यात आलेली आहे। जळगावातील मंगळुरू गावात 2 मोबाईलसह पैशाची सापडलेली पिशवी विद्यार्थ्यांना मूळ मालकाला परत केली। या विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांसह गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला। सोलापुरात महामार्गावर थांबलेल्या मोठ्या गाड्यांमधून डिझेल चोरी होते, त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यासाठी महामार्गावर पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आलेली अकोल्यात विनापरवाना चिकन मटण विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे। शहरात मोठ्या प्रमाणात दुकानं उभं करून उघड्यावर चिकन मटणाची विक्री केली जाते, त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत गंभीरतेने दखल घेतलेली आहे। पालघरमध्ये ग्रामपंचायतीची घरपट्टी न भरणाऱ्या कारखान्याविरोधात ग्रामपंचायत आक्रमक झाली। ग्रामपंचायतीने थेट कारखान्याच्या गेटवर बँडबाजा वाजवत घरपट्टी वसुलीचा अनोखा प्रयोग केला। या बँडबाजाच्या आवाजामुळे तरी कारखानदार ग्रामपंचायतीचा कर भरतील असा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केला। साताऱ्यातील पाचवडमध्ये एका कंटेनरला पाठीमागून कारनं जोरदार धडक दिली। या अपघातात कारमधील 2 महिलांचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी झालेत। त्यामुळे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, तर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। वाशिम, मालेगाव, मंगळुरूपीर, रिसोड, कारंजा आणि मनोरा या 6ही तालुक्यांमध्ये भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घसरली, त्यामुळे काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। तसंच एप्रिल मे महिन्यात हा प्रश्न अधिक गडद होण्याची शक्यता आहे। साताऱ्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात 200 मुलं, 93 मुली राहतात आणि या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जे साहित्य दिले त्यावर महाटॅक्सचा शिक्का नसल्याचं समोर आलंय। तसंच विद्यार्थ्यांना मिळणारे वापराचं साहित्य चांगल्या दर्जाचं नसल्याचं दिसून आलंय। सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया उद्यापासून 6 महिने बंद राहणार आहे। रुग्णालयातील 7 पैकी 5 शस्त्रक्रियागृहांचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू होणार आहे, त्यामुळे रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया होणार आहेत। साताऱ्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात 200 मुलं, 93 मुली राहतात आणि या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जे साहित्य दिलंय त्यावर मुंबईत पावसाळ्यापूर्वीच नाले सफाईचं कंत्राट जास्त दरानं मिळवण्यासाठी कंत्राटदाराकडून प्रयत्न सुरू होते, मात्र हा प्रयत्न त्यांचा फसल्यानं महापालिकेचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान टळलंय। महापालिकेने कंत्राटदारांना 2024 सालच्या दरानंच काम करण्यास भाग पडलंय।
वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे 2 पर्याय वीज कंपन्यांकडून ग्राहकांना देण्यात येतात. तर चेकनं बिल भरल्यास तो बाउन्स झाल्यास 750 रुपयांची रक्कम दंड म्हणून आकारली जाते. तसंच वीज बिल भरण्याची सुविधा काही काळ खंडित करण्यात येते. मुंबईत मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण बांधकाम वाढत असताना दुसरीकडे झाडांच्या संख्येत घट होते. परिणामी समुद्राचं तापमान वाढल्यानं मुंबई हीट आयलंड बनलेली आहे. वाढत्या तापमानाची तीव्रता कमी करण्यासाठी वृक्ष लागवडी जास्त करावी असं पर्यावरण अभ्यासकांनी सांगितलं आहे.